नावाचा अग्नी लागला रे लागला की अष्टादश संतांपैकी एका संतांचं वाक्य त्याची मातीच तयार होती. शरीराची होय माते शरीराची होय माते माती होत असते शरीराची. आणि ही माती एका विशिष्ट प्रकारच्या तीर्थात अर्जित करावं लागते. तद्वज्ञायानं स्वर्गीय ज्ञानदेवराव गोपाळराव लगड विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. इहलोकातली यात्रा सोडली, पंचतत्वाला शरीर समर्पित केलं. त्यांच्या पश्चात गोपाळराव वडील आदरणीय श्रीमती शारदाताई साहेब ह्या त्यांच्या धर्मपत्नी, आदरणीय तुकारामजी हे त्यांचे बंधू आहेत. प्रदीप आणि विनोद भैया हे दोन सुपुत्र आहेत. सौभाग्यवती समीक्षा कुल ह्या त्यांच्या कन्या आहेत. आदरणीय प्रशांतजी आणि ऋषिकेश हे पुतणे आहेत. श्रीमती केशरबाई गायकवाड बहीण आहेत त्यांच्या. श्रीमती पद्माबाई पवार ह्या सुद्धा बहीण आहेत. सौभाग्यवती हिराबाई पवार ह्या बहीण आहेत. सौभाग्यवती अलका कुल ह्या सुद्धा बहीण आहेत. शुभांगी, हर्षंगा आणि कांचन ह्या त्यांच्या पुतण्या आहेत. गोकुळासारखं गोडसं कुटुंब लगड. इहलोकातली यात्रा संपली. त्यांना एक ठराविक जागेवर समर्पित केलं. आज त्यांचं पुण्यस्मरण आहे. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष या परिवाराने आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीकरता केला. महाराष्ट्रातले दिग्गज मृदंगाचार्य, दिग्गज गान सम्राट महाराज केवढारी लोक आहेत गायन क्षेत्रात, मृदंग क्षेत्रात. तुम्ही ब्रह्मवादिनी पेटी वाजवता गुरुजी. एक नाविन्यपूर्ण नावाजलेली या महाराष्ट्राच्या मातीमधली ही लोकमान्य माणसं, लोकांनी आपलंसे केलेली माणसं, लोकांच्या अंतकरणात आदिराज्य निर्माण करणारी मृदंगाचार्य गायनाचार्य मंडळी एवढी मोठी तुम्ही आमंत्रित करून माझ्यासारख्या अल्पज्ञानी साध्या बारीकशा गिरगावकराला सुद्धा तुम्ही आमंत्रित केलं. तारखेच्या संदर्भात याच कुटुंबातले भाचे आदरणीय हरिभक्तीपरायण गायन क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न सुनील महाराज पवार. मला वाटतं खाली इंदापूरच्या जवळ आपलं कीर्तन झालं आणि तिथं भेट झाली आणि तिथं आजच्या तारखेची चर्चा झाली. शनीचं शिराळ खूप दिवस झाले. तिथं तारखेच्या संदर्भात सुनील महाराज बोलत राहिले. आज ते हजरही गोडसं निवेदने चांगली माणसं आमंत्रित करून सुनील महाराजांनी आपल्या मामाश्रींचं पुण्यस्मरण ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामचिंतनांनी या कुटुंबातल्या लोकांना विश्वासात घेऊन करता, त्याबद्दल सुनील महाराज तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला गोड अशा प्रकारची सद्गती ज्ञानदेवरावांना मिळो, अधिष्ठान मिळो. प्रथम पुण्यस्मरण आहे ना. आजच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी काल रात्री सूर्य अस्त व्हायच्या अगोदर आर्यमा नावाचे पितर
तुमच्या बोरी गावाच्या शिवावर थांबलेली होती. आज सूर्योदय झाल्याच्या नंतर ती आर्यमा नावाची पितर या बोरी गावामध्ये आतमध्ये आली आणि ग्रामदेवतेशी हे आर्यमा नावाचे पितर ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं असेल. मारुतीराय असतील, अजून काही देवता असतील, किंवा दर्शनाच्या बाबतीत माझा शब्द वापस घेतो, कारण पितर हे देवापेक्षा मोठे असतात. कारण माहीत नसताना बोललो त्याबद्दल माफी असावी. आर्यमा नावाची पितर गावात आली असतील. ही पितर गावात आल्याच्या नंतर ग्रामदेवता त्यांना भेटले असतील. हा शब्द पहिला शब्द वापस घेतो माझा मी, कारण यूट्यूब चालू असल्यामुळं बाकीचे लोक आपल्याला बोलू शकतात. गिरगावकर कशाच्या आधारावर बोलले? आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं जपलं पाहिजे. लोकायला आवडेल असं करायला काही हरकत नाही, पण मग सात्विक लोक तो या थोत्रात शेण टाकतील इतकं मात्र लक्षात ठेव. विठाला विठाला कारण ज्याच्याकडे पैशाचा जोर झालाय का ते आम्हाला साड्या नेसून बी नाचितीन. नाही महाराज तुम्ही लय झकास कीर्तन करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो असंही करते ना पैशावाले. पण नाही, या बा 1000 नालायकांनी चांगलं म्हणण्यापेक्षा एका निष्ठावंत वारकऱ्याने चांगलं म्हणावा, त्याला म्हणायचं वक्ता. विठाला विठाला आर्यमा नावाची पितर आज ज्ञानदेव रावाच्या पिंडाला आपलंसं करतात. आणि आपलंसं केल्याच्या नंतर आजची आजच त्यांना पुनर्जन्म नाही हे बी डोक्यातलं काढून टाका. आज आर्यमा नावाची पितर स्वर्गीय ज्ञानदेव रावांना आपल्यात घेतात आणि आपल्यात घेऊन उद्याचा सूर्य उदळल्याच्या नंतर मग 2 लोकांना आमंत्रित करतात. ती 2 लोक आहेत, एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव आहे गुप्त. या दोघांना आमंत्रित करतात आणि आर्यमा नावाचे पितर ज्ञानदेव रावां देखता त्यांचा बायोडाटा टाकायला लावतात. आणि मग आर्यमा नावाची पितर त्या चित्रगुप्ताला म्हणतात, सांगा चांगली कामं किती केली, समाजमान्य कामं किती केली, देवाच्या बाबतीत कामं किती केली, संसारातल्या बाबतीत लोकांशी किती गोड वागले. यानुसार पाप पुण्य समान समी मग पावी जे कर्मभूमी. तिथे पैशाच्या सुटकेशी चालत नाहीत राजेऊ. तिथे दिल्लीतल्या ढवळ्या कपड्यावाल्याचे लेटर पॅड चालत नाहीत राजेऊ. तिथे श्रीमंत पाहुण्याचे फोन सुद्धा चालत नाहीत. कैला हरी भक्ती परिमती कामा. कैला हरी भक्ती परिमती कामा. सोडवी नये सोनिया सोडवी नये तिथं काय कामाला येईन माहिती आहे? करा हरी भक्ती. किती पाकिट पोरायसाठी नेऊन ठुलेस तो बापू. नाही मी तुमचं नाहीच काय, मी महीच काय, मला नादत नाही दुसऱ्याच्या वळ्या पेटवायच्या. कशाला काय फुकट कळण शेंडी वळवळ काय करायचं फुकट काय का नाही कामी येणार. ते लेखाजोखा पाहल्या जाणार आणि त्या लेखाजोख्यामुळे स्वर्गीय ज्ञानदेव लगडांना मग आर्यमा नावाची पितर
यमधर्माकडे दयेची याचिका दाखल करणार. आपल्याकडे फाशी देत असताना राष्ट्रपतीकडे दयेची याचिका असती, माफ करा, पुन्हा असं करणार नाही, असं असतं ना काहीतरी. ते असं लोक म्हणतात, आपल्याला काय माहित नाही, पण लोक म्हणतात म्हणजे ते काही इडे लोक थोडेच आहेत, कायद्यातले लोक म्हणतात. ही दयेची याचिका यमधर्माकडे समर्पित केली. मग यमधर्म काटछाट करतो, चला आमका आमक काम केलं, आमका रोड करताना कागदावच केला, आमका रोड करताना कागदावच केला, म्हणजे बंधा रोड खाल्ला गिट्टी सगट. पण काटछाट आहे का? मी काय कोणावर दगड टाकीत नाही. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, कोणाच्या अंगाला शर्ट आला असेल त्यानं घालाव. मी काय त्याला शर्ट शिवायला माय का गोळ्या संपल्यात का? बरे का? आणि पटलं नसेल तर दुसऱ्या बार कीर्तनाला बोलू नका, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मा हाऊत भरलेला आहे, मी काय कोणाच्या मागं लागत नाही. तरी मला एक जण म्हणला हाऊत भरला म्हणजे पैसे आहेतच किती. मी म्हणलं तुझ्या पाया पडायची गरज नाही, इतके आहेत. विठाला विठाला लेखाजोखा सांगतो, एक सहज कामाचा लेखाजोखा. बंधा रोड खाल्ला, पाप झालं. पण कालांतरानं अनाथाच्या 25 पोरींचा सांभाळ केला. अनाथ 25 लेकरांचा, मुलींचा मुलांचा सांभाळ केला. त्यांना शिकवलं, त्यांना मोठं केलं, चांगल्या ठिकाणी त्यांची लग्न लावून त्यांची संसार बसवली. हे सगळं रोड खाल्लेलं पाप इकडं संपून गेलं. लेखाजोखा उदाहरण सांगितलं तुमच्या पुढं. उदाहरण अशी माणसाच्या जीवनातली कटछाट करायची काही पाप पुण्य असतात. फक्त काही पाप असे येत, तुम्ही पृथ्वी इतकं सोनं दिलं तरी ते पाप कटत नाहीत. मायबापाच्या विरोधात जाणे, मायबापाचं दर्शन न घेणं, महाराजाला काजू टाकून दूध देणं, याला तर यम गरम सळायानं हानी. तू गरम सळायानं हा महाराजाच्या पाया पडती, नवऱ्याच्या पाया पडत नाही, हिला तर बंध्या उकळत्यात, याला देव यम टाकीतो बंध्या. हो, हे पाप नसते संपत. कारण पतिव्रतेची ताकद इतकी मोठी असते, तिची देवा तिची देवावर सत्ता असते. काही काही पाप संपत नसतात. तुम्हाला एक सांगतो, बऱ्यापैकी लोक आपल्या आई वडिलांचं दर्शन कधी कधी घेतात. महाराज दिसल्याबरोबर त्याच्या पाया पडतात. आपल्याला पण काहीतरी नियम आहेत बरं का. संप्रदायातला मृदंगाचार्य असेल, संप्रदायातला गायक असेल आणि वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार असेल, लोक तुझ्या पाया पडतात. महाराज शमी म्हणजे सौंदड आणि आपटा तर सगळ्यांना ज्ञात आहे. पण आपटान सौंदडीला शेळ्यान मेंढ्या खात्यात. आपट्याचे पानं खात नाहीत का शेळ्या? आणि सौंदडीचे पानं हो. पण हे आपट्याला आणि सौंदडीला पूजे कोण केलं? सौंदळ आपटारान चारा हा तो दसऱ्याचा तुरा, एरवी अशी पुसे कोण हो, एका देवासाठी मान. सौंदळ आपटारान तुरा हा तो दसऱ्याचा तुरा, एरवी अशी पुसे कोण, एका देवासाठी मान. 啊。
आपण बैठकीत बसलो, मृदंगाचार्य आल्यावर पाया पडले, गुणीजन मंडळी पाया पडली. माझ्या आईच्या आजीच्या वयाच्या 2 म्हाताऱ्या होत्या, त्या पण माझ्या पाया पडल्या. कशामुळं? बाळू महाराज ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतो म्हणून. बाळू महाराजानं गळ्यातली माळ काढून टाकल्यावर याला ऊस तोडायला पण कोणी बलिणार नाही. आपल्याला मान कोणामुळे? देवामुळे आहे. म्हणून बाळू महाराजानं गांजा वाढायला नाही पाहिजे. पाप नाही संपणार आहे, नाही संपणार. यम काय करीन माहिती का गिरगावकराला? मोठ्यात मोठा सुतळी बॉम्ब थुत्रात वाजीन. हो, इतका थुत्राचा स्फोट करीन. यम यम यम. ते भेट नाही कोणाच्या बापाला. नाही त्या यमाची करुणा बाहेर चाली ना धुळी प्राणा उधारता पैसा धना नाही त्या यमाशी करुणा. ते ऐकत नाही कोणाच्या बापाला. आणि म्हणून यमधर्माकडे सलगीचा अर्ज दाखल केला जातो. आणि मग यमधर्म काही पुण्याच्या कामं असतील, कळत नकळत झालेली पापाची कामं असतील, ह्या कामाची कटछाट करून त्या व्यक्तीला पुढच्या आठवड्यामध्ये एक आवृत्त व्याक काल काढत असतात. या कालामध्ये नक्षत्राचा प्रकोप टाळत असतात. आणि अशा वेळेला मग जो जन्म देता येईल ते द्यायचा. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जीर्ण सांडी जे नूतन वेढी जे फाटलेले कपडे फेकून द्यायचे, चांगले घालायचे. अशा अवस्थेमध्ये गोड अशी अधिष्ठान कैलासवासी ज्ञानदेव लगडांना मिळो अशी आर्यमा नावाच्या पितराच्या चरणी एका अल्पज्ञानी गिरगावकराची विनंती. आणि त्यांना गोड अधिष्ठान मिळून त्यांच्या हयातीतल्या कुटुंबांना शरीरानं जरी ती गेले असतील पण आशीर्वादाच्या रूपानं कल्याण इच्छिती सदा त्याचे सदा त्याचे कल्याण इच्छिती सदा कल्याण कल्याण इच्छिती सदा कल्याण कल्याण इच्छिती सदा तुका भावे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा आशीर्वाद देत असतात. वैकुंठवासी स्वर्गीय धर्मभास्कर वक्ते बाबा ह्या कडव्यावर फार बोलायचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा. आणि मग पितृदेवाच्या आशीर्वादाने हयातीतल्या लोकांचं गोड होत असतं. कोणी राजकीय सत्तेतली इथं माणसं बसलेली असतील. मी काय फार अभ्यासू नाही पण वारकरी या नात्यानं सांगतोय. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशातलं सर्वोच्च पद प्रयत्नानं मिळत नाही असं म्हणत नाही. पण त्या प्रयत्नाच्या पाठीमागं जर तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद असतील तरच तुम्हाला राजाश्रय मिळतो. अन्यथा काय प्रयत्न करायचा तरी करा, मिळत नाही. पूर्वजांचा आशीर्वाद. कोणी मृदंगात मोठं, कोणी गाय नक्षत्रात मोठं, कोणी कीर्तन लांबपर्यंत त्याची घेतील. अभ्यास सगळीच जण करतात. काहीला ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, ग्रंथची ग्रंथ पाठ. महाराज सर्वत्र फिरण्यासाठी तुझ्याकडे असलेल्या विद्वत्तेला राजयोग प्राप्त होण्यासाठी पूर्वजांचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. आणि म्हणून आपली जी घडी चालत असती, गरुडाच्या पंखाने उंच चालत असती,
ती एकमेव पितृलोकांच्या आशीर्वादानं चालत असते. तुम्ही एक लक्षात ठेवा, पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्हाला 360 तीर्थ प्राप्त होतील, मात्र तसं राहावं लागेल. पाहता देवळाची पाठ, तीर्थे घडती 360, पण चंद्रभागेत 30 बाऱ्या गुटखा खाऊन थुकला. तिथल्या तीर्थाच्या गोळ्या संपल्यात का याला भेटायला? हा, येडे आहेत का ती तीर्थ? हा, का त्यांचे फ्यूज उडालेत त्या तीर्थाचे? 25 बाऱ्या गुटखा खाऊन चंद्रभागेच्या पात्रात थुकतो आणि ते म्हणतो मला इतक्या तीर्थाचा. अरे येडा आहेस तू. तू लोकांच्या डोळ्यात माती टाक, देवाच्या डोळ्यात माती टाक. येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार. मानसी येथे नाही खोटा चालत परिहार, जाण शांतर पांडुरंगा. सगळं काही कळतंय त्या मालकाला, त्याच्यामुळे तिथं तुम्हाला असं वाटतं का माणसं ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात गेले म्हणजे सगळे पुण्यवान? किती दाखवायचे तुम्हाला टेम्पूत गाद्या टाकून पत्ते खेळणारे? किती दाखवायचे तुम्हाला? किती 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 किती? ह्या हरामखोरायला वाटत नाही की संप्रदायाचा अपमान होत असेल? ह्या भडव्याला जो दिंडीचा मालक मदत घेतो का, त्या दिंडी मालकाला सुद्धा नरक. विठाला विठाला. पैशासाठी जर नालायक माणसं दिंडीत घ्यायचे असतील तर चोऱ्या करणं चोट्या काय नाहीत पैसे कमवायचे धंदे. महाराज, ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायनी ही वाट तुमच्या माझ्यासारख्या पाप्यांना पाप संपवण्यासाठी निर्मळ केली, त्या पाठीवर त्या वाटेवर तुमच्या माझ्यासारखे जर घाण करीत असतील आणि याला जर एखादा नालायक अनुमोदन देत असेल, दोघाशी पतन सारे, दोघाशी पतन याच्याकरता आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद असावा, आपण चांगलं वागण्याकरता. एकच प्रश्न आहे, एवढा आपण ज्यांच्यासाठी बोलतो ते स्वर्गीय ज्ञानदेवराव गेले तर किती मोठ्यांना जावं लागतं? एक 5 ते 7 मिनिटात पुरावा सांगतो आणि माझ्या वाणीला बंद करतो. किती मोठी व्यक्ती, किती मोठी व्यक्ती. एका स्त्रीचं चरित्र तुमच्या पुढे मांडतो या पवित्र भारत देशातल्या. राजा 100 ते 150 महाराज लोक जमले. आम्ही नाही महाराज, आपण नाही, आपण नाही, आपण नाही, आपण नाही. बसा महाराज. त्याच्यातल्या काही महाराज लोकांच्या डोक्याचा रोम जर खाली पडला तर तोही रोम भगवंताचं चिंतन करीत होता. म्हणजे अंगावून पडलेला रोम सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतोय. त्यार्थी त्यांचं शरीर किती गोड झालेलं असेल विचार करा. किती गोड, किती गोड. महाभारतामध्ये पांडवाच्या कुळात आणि यदुवंशामध्ये 2 पुरुषार्थी सांगितले. यादवा माझी उद्धव, हे रे पांडवा माझी अर्जुन धन्य. अजून 3 आहेत बरं पुढं. बस झाले 2. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, रिॲक्शन येत असते. यादवांच्या कुळात उद्धव अग्रगण्य आणि पांडवांच्या कुळात अर्जुन अग्रगण्य. कारण उद्धवानी सख्यत्व केलं, भंगिऱ्या मित्राचं नाही. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही त्या जगाच्या बापाचं सख्यत्व उद्धवानी केलं. एक. आणि अर्जुनाचा संबंध किती. तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं हे ज्याच्या हातात आहे त्याचा मेहुणा म्हणून अर्जुन मिरवले. हा झाला प्रापंचिक नातं. पण याच्या पुढचं नातं सांगू का. अर्जुन वारकरी संप्रदायात इतका तात्विक होऊन गेला, इतका तात्विक, इतका तात्विक.
की त्याचं भजन ऐकल्याच्या नंतर कोपे तरी निवांत साये आरुषे तरी बुझावीत जाय नवल पिशे लागले पाय पार्थाचे देवा. किती 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 रुसला तरी